थँक्यू। आज आपल्या सर्वांना इथे आपण बोलवलेलं आहे कारण आपण महिला या मल्टीटास्कर असतो। मल्टीटास्कर म्हणजे काय, घरातला घर सांभाळतो, चूल मूल हे काय बायकांना सुटलेलं नाही आहे। पण या सगळं करताना आपण आजच्या महिला सगळ्या वर्किंग पण आहे, नोकरीला पण जातात, सगळंच करतो आपण। पण या सगळ्यांमध्ये माझं सगळ्यांना एकच आव्हान आहे, आपण आपल्या हेल्थची काळजी घेत नाही। बाई नेहमी स्वतःला दुय्यम स्थान देते। घरातला पुरुष जेवला का, घरातली मुलं जेवली का, घरातलं मूल आजारी आहे का, नवरा आजारी आहे का, हे सगळ्याकडे लक्ष देतो। पण आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे आपण लक्ष देत नाही। तर माझी सर्वांना ही विनंती राहील, आपल्या महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये आता बीपी, शुगर आणि कॅन्सर तसंच थायरॉइड या चारही आजारांनिमित्त सर्व आजारांची तपासणी वारंवार रेग्युलर दररोज होते। तर या सगळ्याचा फायदा सर्व महिलांनी घ्यावा। आज आपण इथे कॅन्सरचा महिला दिनानिमित्त कॅन्सर डिटेक्शन कॅम्प ठेवलेला आहे, ज्याच्या अंतर्गत आपण पॅप्समेअरची टेस्ट करतोय, जी बाहेर फार महाग आहे आणि मला काही त्रास होत नाही तर मी का जाऊ, म्हणून बऱ्याचदा महिला या टेस्ट करून घेत नाही। पण म्हणून आज आपण हा महिला दिनाच्या दृष्टीने आपण हा पॅप्समेअरचा कॅम्प ठेवलेला आहे। तसंच आपण ब्रेस्ट एक्झामिनेशन करतोय की जेणेकरून ओरल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर किंवा आपल्याला गर्भाशयाचा कॅन्सर काय आहे का नाही याची आपण तपासणी करणार आहोत आणि याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा मी सगळ्यांना विनंती करते। मी डॉक्टर मनिका पाटील, मेडिकल ऑफिसर, नागरी आरोग्य केंद्र वाशीगाव। सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। या जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना एकच आवाहन करेल की महिला दिन हा एक दिवस नाही तर दररोज साजरा झाला पाहिजे। सर्व महिला या मल्टीटास्कर असतात। या मल्टीटास्किंगच्या ह्याच्यामध्ये महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही। तर माझं सर्वांना एकच आवाहन राहील की आपल्या आरोग्याकडेही तेवढंच लक्ष दिलं गेलं पाहिजे। आपल्या महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये तसंच सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सर्वत्र दररोज आपण NCD प्रोग्राम अंतर्गत मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, थायरॉइड या सगळ्या आजारांची आपण रेग्युलर तपासणी करतो। त्याच्या अंतर्गत आपण पॅप्समेअर, ब्रेस्ट एक्झामिनेशन या सगळ्या टेस्टचे याचे सगळे एक्झामिनेशन करतो। तर माझं सर्व महिलांना आजच्या दिवशी आवाहन राहील तर आपल्या नागरी आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन त्यांनी या सर्व टेस्टचा लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य सुरक्षित ठेवावे। जय महाराष्ट्र।